मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि विशेष म्हणजे जो हा गण आहे तो उबाटाचा हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्या उबाटामधून देखील आपल्याला आता पाठिंबा मिळाला आहे। काय सांगाल? आम्ही पहिले म्हणून आम्ही शिवसेना म्हणून आम्ही एक काम करतो आणि शिवसेना म्हणून आम्ही काम करताना रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नागोठण्या विभागामध्ये गट नंबर 39 मध्ये आम्ही उबाटा असो नाहीतर शिंदे गट असो असा आम्ही कुठलाच भेदभाव मानला नव्हता आणि त्या एकोब्याने आम्ही ही सीट लढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। एकंदरीत जाहीर पाठिंबा तुम्हाला आता ठाकरे गटाचा मिळाला, याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? कारण की इथली पहिली सीट ही शिवसेनेची असल्यामुळे त्या शिवसेनेच्या गटातील उमेदवार दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ती लोकांची जी शिवसेनेची तळमळ होती ती तिथेच राहिलेली आहे आणि ती एकोब्याचा फायदा हा आम्हाला होत आहे। एकंदरीत काय सांगाल आपण की ठाकरे गटाने आता जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत सुमित काते यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे, काय एकंदरीत माहिती आहे? कसं झालंय आता आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एक नेते काही कारणास्तव दुसऱ्या पक्षात गेल्या कारणाने मोठी पोकळी आमच्या या भागामध्ये निर्माण झाली। परंतु नेता गेला तर शिवसैनिक कोठेही जात नाही, त्या भूमिकेला साजेशी भूमिका म्हणून आम्ही या ठिकाणी उत्तम नेतृत्व असलेले सुमितजी काते यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचा शिवसैनिकांनी यापुढे निर्णय घेतला आहे, निर्धार केलेला आहे आणि पंचायत समिती गणातील दोन्ही सीट या उद्धव बाळासाहेब पक्षातर्फे लढवण्याचं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे। आपण जिल्हा परिषदेला एकंदरीत पाठिंबा दिलेला आहे, तर पंचायत समितीसाठी काही गणित ठरलेले आहेत का? गणित तशी काय शिवसैनिकांना ठरवण्याची आवश्यकता नसते, कारण शिवसैनिक हा करवट असतो आणि या जिल्हा परिषद गणामध्ये यापूर्वी सुद्धा इतिहास आहे की शिवसैनिकांनी ज्या ज्या वेळेला आपली भूमिका स्पष्ट केले त्या त्या वेळेला विजय हा खेचून आणलेला आहे। त्यामुळं या गणामध्ये म्हणजे पंचायत समिती गणामध्ये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये कोणती म्हणजे वेगळी भूमिका किंवा वेगळी स्ट्रॅटेजी करण्याची आम्हाला गरज नाही। पंचायत समितीसाठी काही जागा सोडलेल्या आहेत का? पंचायत समितीचा सध्या आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे, काही दिवसात तो स्पष्ट होईल। मित्र पक्षासोबत सुद्धा चर्चा चालू आहे, या संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।